नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर बार्टी, TRT, महाज्योती सारथी आणि RT या पाचही संस्थांपैकी बार्टी या संस्थेतील विद्यार्थ्यांना अकॅडमी प्रेफरन्ससाठी मेल यायला जे आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे। 1-2 दिवसात RTच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकॅडमी प्रेफरन्ससाठी मेल येणं त्यांच्या ईमेलवर स्टार्ट होऊन जाईल। तर 70% विद्यार्थ्यांना बार्टीच्या मेल आलेले आहे, 30% विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत आलेली नाही आहे। तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो शांत राहून 1-2 दिवस ईमेलची तुम्ही वाट पहा। 2 दिवस झाल्यानंतरही जर तुम्हाला मेल आलेला नाही तर तुम्ही बार्टी या संस्थेशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा तुमची मदत करून देईन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनपर्यंत मेल आलेला नसेल तर तुम्ही पुन्हा 1-2 वेळा ईमेल बॉक्स चेक करा। त्यानंतर वरती 3 लाईन असतात विद्यार्थी मित्रांनो, मेलवर गेल्यावर त्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर जे स्पॅम फोल्डर असते, स्पॅम फोल्डरमध्ये जा, तिथे सुद्धा तुम्हाला ईमेल आलेला दिसू शकतो। ओके, त्यानंतर विद्यार्थ्याचे प्रश्न होते की सर जी साईट आहे ती मोबाईलवर ॲक्टिव्ह होत नाही आहे। तर जो मेल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या मेलवर क्लिक करून तुम्हाला तो मेल क्रोम ब्राउझरवर घेऊन जातो। तर त्यासाठी डेस्कटॉप साईटवर जे विद्यार्थी मित्रांनो ती साईट ओपन करावी लागते अकॅडमी प्रेफरन्ससाठी। तर ती कशी करायची, तर वरती 3 लाईन दिसते विद्यार्थी मित्रांनो क्रोम ब्राउझरवर, त्या 3 लाईनवर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल करून डेस्कटॉप साईट नावाचा एक आयकॉन येऊन जाईल, त्या चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर अकॅडमी प्रेफरन्स तुम्हाला देता येतो। ठीक आहे, महाराष्ट्रातल्या जेवढेही नामांकित संस्था आहे त्यांची लिस्टसुद्धा तुम्हाला तिथेच मिळून जाईल। ठीक आहे, तर तुम्ही नक्की तुमची फेवरेट संस्था प्रेफर करा। ओके, कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। ठीक आहे, त्यानंतर अकॅडमी प्रेफरन्स झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी अकॅडमी सिलेक्ट केली आहे, आता त्यांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म करायसाठी काय येईल, तो OTP येईल। तर OTP फिलअप करा, त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा। जेव्हा तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करेल तेव्हा तिथून बार्टी थ्रूच तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येऊ शकतो की तुमचा अकॅडमी प्रेफरन्सची जी कन्फर्मेशन स्लिप आहे, अकॅडमीचे प्रेफरन्स स्लिप ती तुम्हाला पाहायला मिळू शकते। ओके, त्यानंतर आता काय होणार, तर ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिलेले आहे त्यांना आता अकॅडमी अलॉट होणार। अलॉट म्हणजे एक तुमच्याच ईमेलवर तुम्हाला, त्यासाठी तुम्ही ईमेल बॉक्स तुमचा पूर्ण एम्प्टी करून ठेवून द्या, म्हणजे स्टोरेज जे आहे तुमची कमी करून ठेवून द्या। तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो 19 तारीख लास्ट डेट आहे, 19 तारखेच्या अंदरच सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे आपले प्रेफरन्स देऊन द्या। ओके, आणि प्रेफरन्स दिल्यानंतर अकॅडमी तुम्हाला अलॉट होईल। 5 अकॅडमी, जेवढेही 11 की 9 अकॅडमी आहे तर त्यापैकी तुम्हाला 5 अकॅडमी जे आहे ते प्रेफरन्स द्यावं लागते। त्या 5 अकॅडमीपैकी तुम्हाला एक अकॅडमी जी आहे ती सिलेक्ट होऊन जाईल तुमच्या स्कीमसाठी। ठीक आहे, ती अकॅडमी अलॉट झालेल्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोणतीही अकॅडमी अलॉट झाली तर त्या अकॅडमीच्या संस्थांमध्ये जाऊन फिजिकली जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे जे आहे 2 संच डॉक्युमेंटचे घेऊन तुम्हाला जावं लागेल। त्यासाठी तुम्ही पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमचे लेटेस्ट काढून घ्या। ओके, आणि अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली करायसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे बार्टीचे विद्यार्थी आहेत त्यांना 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे आणि नॅशनलाइज बँकेचं पासबुकसुद्धा लागणार आहे। तर नॅशनलाइज बँक म्हणजे कोणती, तर सर्वात बेस्ट राहील विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी SBI बँक। ठीक आहे, SBI बँकेचं जर तुम्ही खातं काढलं तर तुम्हाला स्कॉलरशिपबाबत कोणतीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही। तर SBI बँकेचं खातं काढून घ्या। ज्याही विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे सिलेक्टेड आणि वेटिंग, या सिलेक्टेड आणि वेटिंग या दोन्हीही विद्यार्थ्यांना मेल अकॅडमीचा प्रेफरन्स द्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही सिलेक्शन यादीत तुमचं नाव आहे आणि अकॅडमीचा प्रेफरन्स दिलाच नाही, वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आहे आणि तरी तुम्ही अकॅडमीसाठी प्रेफरन्स दिला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर तिथं तुमची निवड होणारच नाही। अकॅडमीचा प्रेफरन्स जो आहे तो तुम्हाला द्यावाच लागतील, कोणतीही अडचण आला। आता व्हॉट्सअपवर जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे मेसेज जे आहे ते पेंडिंग आहे, त्यामुळे रिप्लाय थोडा डिले येईल, परंतु रिप्लाय नक्की येणार विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यासाठी कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, डायरेक्ट मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, नंबर सेव्ह करून ठेवून द्या। व्हॉट्सअपचा ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा, जेणेकरून अपकमिंग कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नये। ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।